जय आदिवासी, जय मूल निवासी. आज आपण शांततेने रॅली काढली आणि महाबुद्ध महाविहार ब्राह्मणाच्या मुक्तीतून मुक्त करावं असे आमचे राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि आदिवासी संघटनेचे बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क आणि बुद्धिस्ट सोसायटी जेवढे बुद्धिस्ट संघटना आहे या संघटनेच्या राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद कडून आम्ही त्यांना जाहीर समर्थन करतो. तसंच महाबुद्ध विहार सारखे अशोक सम्राटने 84,000 स्तूप बनवले आहे. ते स्तूप कुठे आहे हे पण आपल्याला शोधावं लागेल, कारण या भारतामध्ये जेवढे पण मोठे मंदिर आहे या सर्व ठिकाणी ब्राह्मणाने कब्जा केलेला आहे. तर आम्ही राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद कडून आम्ही बुद्धिस्ट इंटरनॅशनलला जे मदत लागेल ते आम्ही पुरवण्यासाठी तयार आहे. आणि भारत मुक्ती मोर्चा हे संघटन पण आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहून बुद्धिस्ट लोकांना आम्ही मदत करू. आणि या भारतामध्ये इव्हेंट मशीन आहे ते पण आम्ही हद्दपार करण्याच्या म्हणजे बंद व्हायला पाहिजे, ही पण आमची भारत मुक्ती मोर्चा आणि राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद कडून मागणी आहे. आणि जेवढे विहार आहे, जेवढे जुने मंदिर आहे हे सर्व बुद्धिस्टांचेच आहे, अशोक सम्राटने बनवले आहे. तसंच आता फंड ब्राह्मण लोकांनी जसं अशोक सम्राटने 84,000 स्तूप बनवले तसंच आता ब्राह्मणांनी गावागावात मंदिरे बनवण्याची सुरुवात केलेली आहे. हे अशोक सम्राटचे अभ्यास करून ब्राह्मणांनी त्यांची स्तुती करण्यासाठी त्यांच्या व्यवस्था बनवण्यासाठी त्यांनी म्हणजे मंदिर बनवताय. तसंच आपण जेवढे भारतातले बुद्ध विहार आहे हे पण आपण शोधण्याचा प्रयत्न करायला पाहिजे, कारण ही आपली अस्तित्वाची लढाई आहे. भविष्यामध्ये ब्राह्मण आपल्याला पाणी सुद्धा देणार नाही. त्यावेळी जशी गुलामी होती तशीच गुलामी आता येणार आहे. तर सर्व ओबीसीच्या लोकांनी या ब्राह्मण मुक्त महाविहार म्हणजे झालंच पाहिजे असं आमची मागणी आहे. जय आदिवासी, जय मूल निवासी. इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून ठाणे जिल्हास्तरीय रॅली आज कल्याण तहसीलमध्ये होता. या ठिकाणी माननीय अमित नरवडे साहेब आहे, राष्ट्रीय समन्वय बुद्धिस्ट इंटरनॅशनल. तर जाणून घेऊ आपण बुद्धिस्ट इंटरनॅशनल माध्यमातून कोणते मुद्दे या ठिकाणी प्रमुख मागणी आम्ही करतात. आज संपूर्ण देशामध्ये महाबोधी महाविहाराच्या मुक्तीचं आंदोलन संपूर्ण देशामध्ये सुरू आहे आणि बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क या संघटनेच्या माध्यमातून संपूर्ण देशामध्ये एकाच वेळेला 535 जिल्ह्यांमध्ये हे जिल्हास्तरीय प्रदर्शन रॅली होत आहे. ह्या रॅलीचा मुख्य उद्देश काय आहे तर हे बीजेपी सरकार हेतुपूर्वक जाणीवपूर्वक महाबोधी महाविहार ब्राह्मणांच्याच ताब्यात राहिलं पाहिजे असं षडयंत्र करत आहे. या आंदोलनाला सुरू करण्याचं काम अनागारिक धर्मपालजींनी केलं आणि त्याच्यानंतर हे आंदोलन बंद पडलं. 2014 पासून बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून या आंदोलनाला मजबूती देण्याचं काम राष्ट्रीय स्तरावर सुरू आहे. आणि आज आम्ही जर सरकार महाबोधी महाविहारावर योग्य निर्णय घेणार नसेल तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही सरकार बदलण्याच्या तयारीत आहोत. आम्ही जर सरकारला मागणी करून महाबोधी महाविहार जर आम्हाला मुक्त होत नसेल तर मग आम्ही ह्या सरकारला बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि येणाऱ्या काळामध्ये 9 एप्रिलला आम्ही भारत बंदचा ऐलान केलेला आहे आणि या भारत बंदच्या ऐलानमध्ये संपूर्ण भारतामध्ये ईव्हीएमनं जिंकून आलेलं बीजेपी सरकार उद्ध्वस्त करण्याचं आंदोलन या देशामध्ये छेडलं जाणार आहे. आणि म्हणून ह्या रॅलीचा ही झाकी आहे आणि ही झाकी जर बीजेपी सरकार समजत असेल तर महाबोधी महाविहार मुक्त झालं पाहिजे, त्यांनी ते केलं पाहिजे. अन्यथा या देशामध्ये फार मोठा विद्रोह आणि या विद्रोहाला बीजेपी सरकारला सामोरं जावं लागेल. या ठिकाणी मी या रॅलीच्या माध्यमातून हे सांगतो. आज पूरे भारत में बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क और जितनी भी भारत मुक्ति मोर्चा के ऑफशूट विंग है उसके द्वारा महाराष्ट्र और महाराष्ट्र के अन्य जितने भी भारत के स्टेट है वहाँ पे ये धरना प्रदर्शन और रैली की गई है, जिसमें अलग अलग समुदायों के लोगों ने भी महाबोधि महाविहार जो ब्राह्मणों के कब्जे में है उसको छुड़ाने के लिए पहल की है. और ये मुझे लगता है कि भारत में पहली बार ऐसा
हुआ है कि पूरे जाति समूह के लोग किसी आंदोलन में इकट्ठा होकर लड़ रहे, मतलब देख रहे आप हमारे चैनल में जो देख रहे अलग अलग राज्यों के लोगों ने और अलग अलग जिलाओं के, महाराष्ट्र के जिला हम उतना नहीं दिखा पा रहे, फिर भी मतलब आप अंदाजा लगा सकते हैं कि इतने बड़े पैमाने पर वामन मेश्राम साहब है बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क के नेतृत्व में आप लोग देख सकते कि पूरे भारत में ये माहौल तैयार हुआ है। किसके वजह से मिलेगा, किसको मिलेगा, ये बात गौण हो जाती है, लेकिन पूरे भूमि पर पटल पर तैयार करना ये भी बहुत बड़ी बात है और ये हो चुका है। को बहुत सारे लोगों का भी समर्थन है, बहुत सारे लोग अपने आप भी कर रहे हैं और उत्स्फूर्त तरीके से ये कर रहे हैं। इन्होंने ऐलान भी किया है बुद्धिस्ट इंटरनेशनल नेटवर्क के माध्यम से कि भाई हमें इस तरीके से अगर महाबोधि महाविहार नहीं देंगे तो 9 अप्रैल को ये जेल भरो आंदोलन भी बहुत बड़े पैमाने पर करने जा रहे हैं और ऐसा सभी जिलों में, सभी स्टेट में वो ऐलान भी कर रहे हैं। तो मुझे लगता है कि ये बड़े दिलचस्प तरीके से देखने को मिलेगा कि आने वाले समय में सभी का साथ सहयोग लेकर ये आंदोलन कैसे आगे बढ़ेगा, बढ़ते रहेगा। हम आपको पल पल की खबरें आप तक पहुंचाते रहेंगे। धन्यवाद।